मायबापो, अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणला, देवा आपली जात कोणची आहे? ती म्हणजे मी जाती व्यवस्थेला मानत नाही, जातपात मानत नाही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषेस्ति न प्रिय. म्हणजे सगळे मला प्रेमी, सगळ्यासगळं सारखं आहे, मग हे कोण्या जातीपातीला मानत नाही. मग तुम्ही काय मानता? अर्जुन म्हणला, मग तुम्ही काय मानता? ते म्हणले मी चातुर्वर्ण्य मानतो. कसे आहेत मग? सांगा कोणचे आहेत चातुर्वर्ण्य? ते म्हणले चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाक्षा तस्य कर्तारमपि माम विद्यकर्तारम हवे. मी त्याचा कर्ता आहे तरी अकर्ता आहे. कारण मी काहीच करत नाही, मी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. सगळं माया अध्यक्षेखाली, माया अध्यक्षेने प्रकृती सुयेते सचराचरम हेतू नानेन कौंतेय जगद्दी परिवर्तते. माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या प्रवृत्तीनं सगळं माया तयार करते, मी काहीच करत नाही. मग म्हणले माया फार मोठी, तुमच्यापेक्षा मोठी आहे का ती? नाही म्हणले, ती माया माझ्या प्रवृत्तीशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणजे संत तुकाराम महाराजांना लिहिलं आहे की झाडाचे पान न हाले ही देवाची सत्ता. देवाच्या सत्तेशिवाय म्हणजे प्रवृत्तीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. मग सृष्टीची रचना संहार हे कसं काय होणार? म्हणून ते म्हणले मी चातुर्वर्ण्याला मानतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे, आणि ते मी गुणकर्म व्याख्या गुणाच्या कर्माच्या विभागासह सुरू केलेले आहेत. मायबापो, तुम्ही बी जाती व्यवस्था मानू नका, जातीभेद मानू नका, ते देवानं केलेले नाहीत. तुम्ही फक्त वर्ण व्यवस्था मानू शकता. म्हणजे कोणचे वर्ण? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे वर्ण मानू शकता, पण जातीला मानायचं नाही, असं मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.